आजूबाजूच्या लोकांना दरवर्षी या ठिकाणी इथे मोठ्या प्रमाणात धिंगाणा होत असल्यामुळे खूप त्रास होतो। आम्हाला अनेक फोन आलेले तो हे पण दाखवू शकते, व्हॉट्सअप पण दाखवू शकते। लिव्हरचा कॅन्सर झालेला पेशंट आहे, एक अतिशय वृद्ध 90 वर्षाची व्यक्ती आहे। तेवढाच असं नाही, अशा प्रकारचे अनेक मेसेजेस आले। मी त्या मेसेजेसला उत्तर देत असते। ती वयस्कर व्यक्ती आहेत या, आणि असे एक नाही असे असंख्य नागरिकांचे मला फोन आले। भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आल्यात। याचं कारण म्हणजे नवरात्र उत्सवानिमित्त पुण्यामध्ये एका ठिकाणी गरब्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये कुलकर्णी यांनी थेट एंट्री घेतली आणि तो कार्यक्रम बंद पाडला। आणि याच घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे। अशातच गरबा दांडियांच्या कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळते। या कार्यक्रमांसाठी पोलिसांनी देखील काही नियम अटी घालून दिलेले आहेत, मात्र त्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन केलं जातंय। असाच काहीसा प्रकार पुण्यात घडलाय आणि खासदार मेधा कुलकर्णी या प्रकरणावरून चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। गरब्याच्या कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा ठपका ठेवत खासदार कुलकर्णी यांनी आयोजकांना जाब देखील विचारला। कुलकर्णी यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। नेमकं काय घडलं होतं ते आधी पाहूयात। आजूबाजूच्या लोकांना दरवर्षी या ठिकाणी इथे मोठ्या प्रमाणात धिंगाणा होत असल्यामुळे खूप त्रास होतो। आता मला अनेक फोन आलेले आहेत। मी ज्या वेळेला इतर ठिकाणी आरत्यांना गेले होते, काही जणांचं आता एकांचा मी तुम्हाला व्हिडिओ हे पण दाखवू शकते, व्हॉट्सअप पण दाखवू शकते। लिव्हरचा कॅन्सर झालेला एक पेशंट आहे, एक अतिशय वृद्ध 90 वर्षाची व्यक्ती आहे। कसा काय आवाज सहन होणार आहे? दरवेळेला इथे दही अंडी होते। तुम्हाला मान्य आहे का सांगा? तुमच्या घरी सुद्धा आजी असेल, आजोबा असतील, आई बाबा असतील, आजारी माणसं असतील, लहान मुलं असतील। हा कार्यक्रम इथून पुढे जीत ग्राउंडवर होणार नाही। इथून पुढे जीत ग्राउंडवर कार्यक्रम होणार नाही, कारण आजूबाजूच्या लोकांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे। आणि हा कार्यक्रम इथे आवाजाची मर्यादा ओलांडून, धार्मिकतेची सगळी बंधनं तोडून कार्यक्रम आयोजित केला गेला होता। आणि ही आवाजाची मर्यादा न पाळल्यामुळे आम्ही रोज शास्त्रीनगर पोलीस स्टेशनला फोन करतोय, डीसीपी कदम यांना फोन करतोय, पीआय देशपांडे यांना फोन करतोय, सीपी अमितेश कुमार यांना मी मेसेजेस करतेय, आणि तरी कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळण्यासंदर्भात झाली नाही। आणि म्हणून नाईलाजानी आम्हाला हा सनदशीर मार्गाने भंग करावा लागला, हा सत्याग्रह करावा लागला। आणि इथून पुढे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा असा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही की ज्याच्यामध्ये दरम्यान ऐन रंगात आलेल्या गरब्याचा कार्यक्रम बंद पडल्यानं तरुणांनी नाराजी व्यक्त केली, तर काहींनी या आवाजाचा त्रास होतो त्यामुळेच खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन देखील केलं। मेधा कुलकर्णी यांच्या भूमिकेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। झाल्या प्रकारावर मेधा कुलकर्णी पुन्हा काय म्हणाल्या ते देखील ऐका। परवा जीत ग्राउंडवर अतिशय मोठ्या आवाजामध्ये आणि गाण्याड्या प्रकारची गाणी लावून नवरात्रीमध्ये जो गरबा दांडिया असतो तो कार्यक्रम चालू होता। आणि नागरिकांचे इतके फोन आले, मला इतके व्हिडिओ आले, इतके व्हॉट्सअप आले, ऑडिओ आले, मेसेजेस आले। हे सगळे मेसेजेस मी पोलीस खात्यातल्या विविध अधिकाऱ्यांना पाठवले, परंतु काही कारवाई झाली नाही। शेवटी मी त्या ठिकाणी गेले आणि ऐकत नव्हते, त्यामुळे मी गरबा म्हणजे जो काही कार्यक्रम होता तो बंद पडला। मी तुम्हाला तो मेसेज दाखवते। आणि तशा प्रकारचे अनेक मेसेजेस आले, तेवढाच असं नाही, पण अशा प्रकारचे अनेक मेसेजेस आले। मी त्या मेसेजेसला उत्तर देत असते, लोकांशी बोलत असते आणि माहिती करून घेत असते। इथे तुम्ही बघाल तर काचा वाचतायत, त्यांनी काय लिहिलं याच्यात, काचा कशा थडथडतायत ते बघा म्हणून। तर आणि जर तुम्ही बघितलं की ह्यांना वाचलं तर ह्याच्यामध्ये दिलं की लिव्हर कॅन्सरचे ऑपरेशन झाले आहे, म्हणजे असे कॅन्सर पेशंट्स पण आहेत। आणि इथे त्यांच्या वयाचा जर आपण अंदाज घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की किती वयस्कर व्यक्ती आहेत या, आणि असे एक नाही असे असंख्य
नागरिकांचे मला फोन आले. पोलिसांनी काहीही कारवाई न केल्याचं लक्षात आल्यामुळे मला तिथे जावं लागलं आणि इथून पुढे सुद्धा मी पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करणार आहे की कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल तर तो आपल्या हिंदू धर्मातील धार्मिकतेला साजेसाच झाला पाहिजे. लोकांना त्रास होईल असा कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा त्या ठिकाणी होऊ नये. आवाजाची मर्यादा, रहिवासी क्षेत्रासंदर्भातले नियम जे काही कोर्टांनी घालून दिलेले आहेत त्याची कडक अंमलबजावणी करण्याचं काम हे पोलीस खात्याने केलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी घेऊनच परवानग्या दिल्या गेल्या पाहिजेत. परवानगी देत असताना ज्या अटी शर्ती घातल्या जातात त्याचं पालन होतं किंवा नाही हे बघण्याचं काम, नुसती बघ्याची भूमिका नाही, कारण तिथे कॉन्स्टेबल उभे असतात पण काही कारवाई होत नाही. त्यामुळे बघ्याची भूमिका न घेता नेमकं पालन होतं की नाही याची जबाबदारी पोलिसांनी घेतली पाहिजे आणि तरच आयोजकांना त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून दिले पाहिजे. दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला ते खाजगी ग्राउंड आहे, ते महानगरपालिकेचं ग्राउंड नाही. त्या ठिकाणच्या सोसायटीचं त्याला ऑब्जेक्शन आहे आणि खूप परवानग्या नाकारण्याचं त्यांनी विनंती केलेली आहे की आमचं ग्राउंड आहे आणि आमच्या परवानगीशिवाय तुम्ही याला परवानगी देऊ नका. तरी सुद्धा हा सगळा पत्रव्यवहार सुद्धा कचऱ्याच्या टोपलीत टाकून या परवानग्या दिल्या गेल्या. या सगळ्या कार्यपद्धतीला माझे आक्षेप आहेत आणि नागरिकांचं हित प्रथम. अनेक सोसायट्या, त्या ठिकाणी 10-12 हजार माणसं राहतात, या सगळ्या सोसायटीतले नागरिक त्रस्त आहेत आणि ते स्वतःच्या घरी आपला सण किंवा धार्मिक पद्धतीने आपलं सगळं विधी करण्याच्या ऐवजी त्यांना घर सोडून जावं लागतं. कारण रोज गणपती उत्सव असू देत, नवरात्र असू देत किंवा दांडिया असू देत, अन्य काही असू देत, या सगळ्या वेळेला अतिशय त्रासलेले आहेत त्या भागातील नागरिक आणि असे पुणे शहरातील इतर भागातही कार्यक्रम सर्व नियम धाब्यावर बसवून केले जातात. याला माझा आक्षेप आहे. दरम्यान यापूर्वी देखील रामनवमीच्या कार्यक्रमात डीजेवर मोठ्या आवाजात गाणी लावल्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी डीजे बंद पाडला होता. त्यावेळी देखील त्यांच्या भूमिकेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आताच्या घटनेनंतर गरबा आयोजक आणि प्रशासन यांच्यात जबाबदारी टाळण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. आता या प्रकरणामध्ये नेमकी पुढे काय कारवाई केली जाते ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.